नमस्कार, जयश्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे। आज मी झटपटीत होणारे अशी टेस्टी मसालेदार शेंगदाणे करणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। चला तर मग साहित्य बघू। आज मी मसालेदार शेंगदाणे करणार आहे। 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, पातेल्यात टाकून घेणार आहे। आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा तांदळाचं पीठ टाकून घेणार आहे। आता ह्याच्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ, थोडंसं मीठ, त्याच्यामध्ये थोडंसं तिखट टाकून घेणार आहे। जिऱ्याची पूड थोडीशी, चाट मसाला थोडा, धने पावडर, थोडीशी हळद। आता हे सर्व मिक्स करून घेणार आहे मी थोडं पाणी टाकून। बघा, ही मिश्रण आता मी असं करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे सोडा, थोडासा सोडा टाकायचा आहे आणि थोडा ओवा टाकायचा आहे, थोडासा ओवा टाकलेला आहे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हे असं झालं पाहिजे। हे बघा, तेल तापलेलं आहे आणि हाताने सोडायचं आहे। असं हाताने सोडायचं आहे। हे बघा, हे असं तळून झालेलं आहे। आता एका बाउलमध्ये काढून घेते मी। हे बघा, हे असं सुटसुटीत झालेलं आहे। बघा, हे बघा, पूर्ण राहिलेले आहे ते सर्व असं काढून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी सर्व करून घेतलेलं आहे। हे बघा, आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे, थोडंच टाकायचं आहे आणि थोडंसं तिखट टाकायचं आहे। आता पूर्ण हे असं हलवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे हे मसालेदार शेंगदाणे तयार।